आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी वॉचमन पोलिसांच्या ताब्यात। संतप्त नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी, आरोपीवर कठोर कारवाईसाठी नागरिकांकडून रास्ता रोको। पायधुनीतील अत्याचार प्रकरणी नराधम वॉचमॅनलाच कोर्टात हजर करणार। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात सुनावणी होईल। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का, पोलिसांकडून तपास सुरू। पायधुनीतील आरोपी वॉचमॅनची मध्यरात्री जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी, 3 तासानंतर आरोपीला पुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाईल। सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय का मिळत नाही, आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही। शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक। मुंबईच्या पायधुनीतील घटनेवरून रोहित पवारांचं ट्विट। विनायक राऊतांचा कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप। भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप। सून गिरिजा राऊत 3 वर्षापासून मुलासोबत राहत नाही, 2022 प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार। यात नक्की काहीतरी काळवेर, विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले। विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही, गिरिजा राऊतांच्या आईसह वकिलांची मागणी। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। उच्चपदस्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीवर असे आरोप होणं हे गंभीर आहे। विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपांवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, या प्रकरणातील जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणार पत्रकार परिषद। कोणत्या मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधणार याकडे लक्ष। अमित शहांनी दिल्लीला बोलवून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध, आम्ही किरकोळ लोक, गिरीश महाजनांचा टोला। खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चा 4 ते 5 वर्षापासून ऐकतोय, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी खडसेंना भाजपमध्ये ते जाऊ शकतात, अनिल पाटलांचं वक्तव्य। खडसे म्हातारपणात कुठे गेले तर काही फरक पडणार नाही, कुटुंबियांची कार्यकर्त्यांची लाईन लावण्यासाठी भाजपात जात असतील, गुलाबराव पाटलांचा खडसेंना टोला। तर गुलाबराव पाटील कधी म्हातारे होणार नाहीत का, खडसेंचं प्रत्युत्तर। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊतांचा दावा। गुजरातचे ठेकेदारांना काम दिल्याचाही आरोप, तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी। माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवारांची माहिती। नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण। 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह 1 भुयारी प्रकल्पाचाही समावेश। आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो, कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत। नागपुरातील प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी फडणवीसांचा मवियाला टोला। सर्वांना संपवून टाका, हा भारतीय जनता पक्षाचा रोड मॅप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विरोधकांची सत्ता संपुष्टात आणण्याचं काम सुरू, सपकाळांचा हल्लाबोल। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा, अशी धारणा प्रशासनाची झाली। खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा। मिरज तालुक्यात मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप। जेव्हा असंतोष होतो तेव्हा माझी नियुक्ती केली जाते, मी सरकारचं अँटीबायोटिक। नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं भाष्य। नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती। 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवडमध्ये मुक्कामी, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। माऊलींच्या पालखीने अवघड असा दिवेघाटाचा टप्पा पार केल्यानंतर सासवडमध्ये मुक्काम। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन, सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी, वारकऱ्यांशीही साधला संवाद।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांसोबत स्नेहभोजन करत भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवला। सुनेत्रा पवारांनी माऊलीच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली। सुप्रिया सुळेंनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतलं। दिवे घाटातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, सुप्रिया सुळेंची राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये मुक्कामी। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांचा मुक्काम। याच ठिकाणी दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा पार पडतो। संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 15 जुलै रोजी लोणंदमध्ये आगमन होणार। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाकडून तयारी। मंत्री मकरंद पाटलांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या तयारीचा आढावा घेतला। 40 वारकरी एकत्र आल्यास विशेष एसटी बस उपलब्ध करून देणार, मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। यात्रेसाठी पंढरपुरात 4 तात्पुरती बस स्थानकं उभारली। 5500 बसेस, 11,000 चालक वाहक तैनात, सरनाईकांची माहिती। दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीत सद्गुरू मंगेश दा क्रिया योग फाउंडेशनचं निस्वार्थ सेवाकार्य। फाउंडेशनच्या सदस्यांकडून वारकऱ्यांच्या पायांना तेल मालिश या अनोख्या सोहळ्यातून फाउंडेशनने वारीच्या पवित्रतेला अधिक उजाळा दिलाय। शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल। कळंब शहरात पालखीचं मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत। यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अंबाजोगाईच्या घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणी कुटुंबियांचं ठिय्या आंदोलन। 7 आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित। या प्रकरणात 5 जण ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू। श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबई यांच्या हत्येप्रकरणी ठिय्या आंदोलन। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित। आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका कारवाईची मागणी। पुण्याच्या आंबेगावात 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण। आंबेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। आरोपी मोहम्मद शहा विरोधात कठोर कारवाईची मागणी। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले। मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक। ALR कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली। पालिका आयुक्तांची माहिती। मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू। घटनेचा तपास सुरू। तपासात काय आढळेल यावरून पुढील कारवाई। कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करणार, पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून मदत दिली जाणार। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार। ठाणे पालघर जिल्हा बँकेचे अध्यक्ष अरुण कथोरे पाटील यांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट। या भेटीमुळे आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा। यावेळी अनेक नेते उपस्थित होते। समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बोंब बसवा, आमदार अमित साटम यांची मागणी। समुद्र किनाऱ्यांवरील कचरा रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं आवश्यक, साटम यांचं वक्तव्य। डोंबिवली मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेंसह इतर 3 आरोपींना याला कल्याण न्यायालयात हजर करणार। आरोपीची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल। गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू। BMC यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार। गणपती मूर्तिकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार। पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करण्यात येईल। पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। दौंड मनमाड मार्गे रेल्वेच्या गाड्या वळवल्या। लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहामार्गावर दरड कोसळली, ती हटवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रात 16.80% पाणीसाठा। गेल्या वर्षी याच धरणसाखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता। 4 धरणांमध्ये 57.63% इतका पाणीसाठा शिल्लक। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयाने बेस्टला आदेश दिले। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होता आणि तो कधी मिळाला यानुसार आता लाभ मिळणार। मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक। शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी असूनही केवळ एकच शिक्षकाच्या भरवशावर शिक्षण सुरू आहे।
मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पात आर्थिक गैरप्रकार, काँग्रेसचा पालिका प्रशासनावर आरोप। एसआयटी चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। पुण्यात 4 दिवस पावसाची शक्यता कमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची हजेरी, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती। राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक, पुढील आदेश येईपर्यंत पदोन्नती नको। प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 14 मे रोजी जारी केलेलं पदोन्नती पत्रक रद्द, तर मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा हा आदेश। राम मंदिर ट्रस्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रक्रिया सुरू। राम मंदिर सीईओ निवड समिती सदस्य सुरेश हावरेंची ही प्रतिक्रिया। 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीत सीईओ पदासाठी अर्ज मागवल्याची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार। 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। कोणत्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार। मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पवन कल्याण यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी पवन कल्याण यांची भेट घेतली। आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून लव्ह जिहादची टीका। अशा लोकांना लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करायला हवं, संजय शिरसाट यांची टीका। तर अशा लोकांचे चित्रपट पाहायचे का, याचा विचार हिंदूंनी करावा, नितेश राणे यांचंही वक्तव्य। अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाखल याचिकांवर आज सुनावणी। याचिकांमध्ये सीबीआय चौकशी करण्याची मागणी। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि काश्मीर खोऱ्यातील इतर काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के। 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती। भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण। रेल्वेच्या डब्यात पंडितांसह मोठी पूजा केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रेल्वेत पूजा केल्याचं काही जणांकडून समर्थन, तर काहींनी विरोध केलाय। रेल्वेत अशी पूजा करणं नियमात बसतं का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय। पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार। कल्याणीनगरमधील दाम्पत्याविरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल। रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप। धाराशिवमध्ये 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री। भूमदूध भेसळ प्रकरणात मोठा खुलासा। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी फरार। देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागात पावसाची उघडीप। पावसाच्या खंडामुळे पिकांवर शंखी गोगलगाय आणि वाळू किडीचा प्रादुर्भाव। पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका। 8,629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार। शिक्षण विभागाचा हा निर्णय। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी। नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी एटीएसची छापेमारी। भट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती। नांदेड विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारकडून गंभीर दखल। एनएचएआय पथकाकडून विष्णुपुरीच्या पुलाची पाहणीत पुलाच्या बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्याची माहिती। विष्णोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक। विष्णोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला। दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार मार्गावर गुरे चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। शिगाव परिसरातून गुरे स्कॉर्पिओमध्ये भरून पलायन करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न। ग्रामस्थ आणि गोरक्षकांकडून चोरट्यांचा पाठलाग। शेतात स्कॉर्पिओ सोडून चोरट्यांचं पलायन। बीड जिल्हा रुग्णालयातला आणखी एक व्हिडिओ व्हायरल। प्रसूती झालेल्या महिलेला स्ट्रेचर नसल्याने उचलून नेण्याची नातेवाईकांवर वेळ। 2 दिवसांपूर्वी एका पेशंटला लिफ्ट बंद असल्याने झोळीतून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता। कल्याणमध्ये प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन आढळलं। टिटवाळ्यातील केडीएमसी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप। केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश। भिवंडीत इमारतीच्या खिडकीची लोखंडी जाळी कोसळल्यानं 2 मुलं गंभीर जखमी। दिवाणशहा दर्गा रोड परिसरातील ही घटना। जखमी मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईत 28 वर्षीय बोगस डॉक्टरला गुन्हे शाखेकडून अटक। आरोपीने 3 वर्षात 10 कोटींचा अपहार केल्याचा उलगडा। आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। अनैतिक संबंधांचा जाब विचारल्याने पतीने घर पेटवलं। 3 पाळीव मांजरींचा यात होरपळून मृत्यू। घरातील साहित्यही जळून खाक। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना। पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या सिरीना मेडोस परिसरात एमएनजीएलच्या पाईपलाईनला गळती। अग्निशमन दल पोलिसांकडून घटनास्थळी दुरुस्तीचं काम। या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
सांगलीत मिरज पंचायत समितीच्या इमारतीचं दोनदा उद्घाटन, आधी मविया आणि नंतर भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडूनही या इमारतीचं उद्घाटन केल्याचा प्रकार.